कार्याची किंवा शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजनाने करतो. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुस्वर्धा. तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला रायगड आणि याच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील घोटोडे गावामध्ये भारतीय जनता पार्टी 2024 रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तर आपण सुरुवात करणार आहोत. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी. कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलं हे गीत आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉलवरती छोटू बराच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि पहिल्याच बॉलवरती मात्र कॅच ड्रॉप केला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि आपल्या पट्ट्यामधील अर्थातच सर्वाधिक धावा घेण्यामध्ये अग्रेसर असणारा संघ, ज्या संघाचं नाव आहे अभय स्पोर्ट्स खुंट्यांची गोटी. तर मॅन ऑफ द मॅच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळणार आहोत आणि दोन्ही संघांचा 12वा खेळाडू मित्रांनो वारंवार सूचना देत आहेत आणि मंडळाला मी रिक्वेस्ट करतो की मी डायरेक्टली 2 धावांची पेनल्टी द्या, तरच प्रत्येक संघाचा 12 खेळाडू इथे नियमित येईल. हॅलो, हॅलो, चेक. पाटील थांबा. तर पहिल्या सामन्यात जो खेळाडू खऱ्या अर्थानं सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तो विनय पाटील, त्याचा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुल ते चिंचोटी याचे विद्यमान उपाध्यक्ष श्री निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान करतोय. सुंदर असा चषक आयोजकांच्या माध्यमातून तो जो मिळालेला आहे तो आपण विनयला खऱ्या अर्थानं सामनावीरासाठी म्हणून देतोय. ओव्हर टू निशांत. तसेच घोटवडे मंडळाचे खूप मोठे असे पाठीराखे अर्थात महेंद्र मामा यांच्या माध्यमातून पहिल्या विकेटसाठी जे 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं तो पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे अर्थात साहिल शिगरोट. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण मैदानाकडे वळूयात. दोनही संघांच्या दरम्यान हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचं महायुद्ध, बिग बॅटल आपण या घोटवडे क्रीडा संकुल या मैदानावरती पाहतोय. सुरुवातच आपण पाहिलं तर चेंडू बऱ्याच हवेमध्ये होता, कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप केला आणि तदनंतर पिंट्या स्ट्राईकवरती आल्यानंतर एक षटकार मात्र लगावलाय. यावेळेस वेगवान बॉल तेच स्तरावर फॉलो थ्रूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. एका बाजूला आकाश एक बॉलमध्ये 3 धावा पूर्ण केल्यात, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रसाद आणि टेनिस क्रिकेट .inच्या वतीनं या स्पर्धेचं खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट किंवा प्रत्येक बॉलवरती रिप्लाय सुद्धा आपण पाहतोय, अगदी ॲक्युरेट दाखवला जातोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये कॅच मात्र होणार का, आणि आता मात्र प्रसाद या ठिकाणी प्रसादला संधी दिली जाते. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आज मात्र प्रसाद पिंट्याचा खेळ आपण संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये पाहिला, किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये पाहिला, तर ॲज अ आयकॉन म्हणून याच खेळाडूला मागणी आहे आणि त्या खेळाडूला तुम्ही संधी दिल्यात. म्हणजे आतापर्यंत या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सत्रामध्ये 2 कॅच तब्बल ड्रॉप झालेत आणि संघाची धावसंख्या दाफलकावरती पहिल्या 4 बॉल नंतर 10 धावा आलेल्या आहेत. आज तमाम सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. तसेच यानंतर होणारा सामना, जो पहिला सामना आपण पाहिला तर नवतरुण खानाव आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ यातून जिंकणारा संघ यांच्यामध्ये लगेच आपण सेकंड राऊंड या मैदानावरती खेळवणार आहोत. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, चेंडूने बॅटचा काही संपर्क नाही आहे. डॉट बॉल मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. खरं तर अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघ फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, या तीनही क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतो. परंतु आज आपण पाहिलं तर कॅचमध्ये पूर्णपणे ते अनसक्सेसफुल राहिला आणि त्याचा परिणाम आपण मैदानावरती पाहतोय. आकाशच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग ब्रँडेड षटकार.
योगदान दिलं. दुसऱ्या बाजूला प्रसादने 3 बॉलमध्ये 7 धावेचं योगदान दिलं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर आपण धावसंख्या पाहिली तर 16 धावा विदाऊट लॉस ही धावफलकावरती आली आहे. माझ्या समवेत या ठिकाणी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे स्कोअरच्या भूमिकेमध्ये असे दरणे गुरुजी या ठिकाणी स्कोअरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचा देखील हार्दिक आभार. मानवली जी स्कोरिंग करत आहेत त्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी सर्व बाबी त्यांचा नक्कीच उल्लेख असणार आहे. पुन्हा एकदा पहिलाच बॉल गोलंदाज सुहास अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का परंतु एका धावेवरती इथे संतुष्ट व्हावं लागते कारण दोनही फलंदाज तुम्हाला माहिती आहे की सेन्सिबल क्रिकेट असू द्या किंबहुना आपल्या संघासाठी एक चांगलं डेडिकेशन आणि समर्पण हे नेहमीच या दोनही फलंदाजांनी दिले आहे. आतापर्यंत स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहिलं तर आकाश आलाय ज्याच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहिला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला होता. थोडंसं वेट केलं. चेंडूमध्ये गती पूर्णपणे काढून घेतली होती पण तो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि कधी मोठा फटका मारतोय कधी आपण पाहिलं तर एखादी सिंगल धाव घेतोय. आणि या क्रिकेटमध्ये एक चांगला स्टँडर्ड किंवा चांगला दर्जा देण्याचं काम हे दोनही फलंदाज VCN कुरुल संघाचे मात्र करत आहेत. स्वयंसेवक विनंती असेल की आपण प्लीज सीमारेषा लगत जायचं आहे. यावेळेस चेंडू बऱ्याच हवेमध्ये वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं वेट फॉर अंपायर डिसिजन आणि या बॉलवरती येतोय भारतीय जनता पार्टी चषक षटकार. फलंदाजी आखू टप्प्याचा बॉल इथे खरं तर स्वतः पिंट्या नाराज झालाय कारण त्याला माहिती आहे हा चेंडू माझ्या रडारमध्ये होता स्लॉटमध्ये होता. खरं तर हाफ ट्रॅकर हा बॉल होता त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करत होता कारण पिंट्याची बॅटिंगचा आपण वॅगन व्हील पाहिला मग इन फ्रंट ऑफ द विकेट असेल स्क्वेअर ऑफ द विकेट असेल किंवा बिहाइंड द विकेट असेल असे विविध फटके त्याच्या वतीनं पाहायला मिळतात. यावेळेस अगदी स्टेट ड्राईव्ह इथे करण्याचा प्रयत्न केला आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु थोडंसं मिसफिट झालंय आणि एक धाव होती त्या एका धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये झालंय परंतु पंचांना मात्र इथे थोडंसं डाऊट आहे त्याने रिव्ह्यू घेतलाय आणि आपण लगेचच इथे रिव्ह्यू मात्र चेक करणार आहोत आणि आमचे थर्ड अंपायर लगेचच आमच्या समवेत इथे मात्र जॉईन होणार आहेत. रिव्ह्यू येणारच आहे. तत्पूर्वी आपण या मैदानाचा पूर्णपणे आढावा घेतला तर या मैदानावरती मी इथे घेतलेल्या आढावानुसार हे मैदान मित्रांनो थोडंसं उंच होतं जवळपास भरपूर त्याला एक्सकॅवेट करून म्हणजे खोदून त्या ठिकाणी लेवल करण्याचं काम केलं. जवळपास हजारोच्या संख्येने डंपर म्हणजेच माती इथे मात्र टाकण्यात आली आणि याच मैदानाची लेवलिंग असेल किंबहुना या मैदानाचा संपूर्ण आकार असेल या मैदानाची रूपरेषा असेल हे तमाम घोटवडे ग्रामस्थांनी इथे करण्यात आलेलं आहे. पूर्वी तुम्ही जर इथे येऊन पाहिलं असाल तर कोणाला वाटणार सुद्धा नाही की हे मैदान होऊ शकतं परंतु हे मात्र काम लिलया पार करून दाखवलंय सर्व ग्रामस्थांनी. चला रिव्ह्यू आपण लगेचच पाहणार आहोत. tenniscricket.inच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहू शकता इथे रिव्ह्यू दाखवला जातोय आणि खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. फलंदाज पुढे येतोय आणि तत्पूर्वी सुहासकडे आपण पाहतोय इथे बॉल हातामध्ये गॅदर्ड केला आणि जेव्हा इथे त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तेव्हा मात्र फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय म्हणजे इथून निर्णय येतोय की फलंदाज सुरक्षित आहे. धावसंख्या इथे 2 मात्र कंप्लीट होणार आहेत आणि 2 धावेच्या समवेत संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे आणि अगदी या खेळपट्टीचा आपण आढावा घेतला तर ही खेळपट्टी संमिश्र स्वरूपाची आहे म्हणजे फलंदाजांना देखील अनुकूल आहे आणि त्याच वेळेला गोलंदाजांना देखील. कारण अगोदरची आपण मॅच पाहिली तर नवतरुण खानावर संघाचा विनय पाटील याने शेवटली ओव्हर म्हणजे स्लॉग ओव्हर हाताळली होती आणि या स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 3 धावा देऊन 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. म्हणजे या खेळपट्टीचा आढावा घेतला तर ही खेळपट्टी दोघांना सुद्धा अनुकूल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू अलॉंग द कार्पेट येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती राहिला परंतु इथे दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला. खूप चांगल्या पद्धतीने आय कॉन्टॅक्ट आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
4 बॉलमध्ये 10 धावेचं योगदान आकाशने दिले, तर 8 बॉलमध्ये 17 धावेचं योगदान हे प्रसादने दिले. दोनही फलंदाजांना इथे संधी मिळाली होती कॅचची, पण तो कॅच मात्र इथे खेळाडू पकडू शकले नाहीयेत. आणि सर्वांनाच ठाऊक आहे की आताच रिसेंटली जो वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कपमध्ये अर्थातच मॅक्सवेलची कॅच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सोडली. आणि अफगाणिस्तानमध्ये जर आपण पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू होते, पण तो कॅच ड्रॉप केल्यानंतर त्याचा प्रकार किंवा त्याचा परिणाम काय झाला, तर मॅक्सवेलने 200 धावा नॉट आऊट मारल्या. आणि त्यानंतर एवढंच नव्हे तर ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्ड कप सुद्धा त्याने जिंकला. आणि तमाम आपण पाहिलं तर 140 कोटी आपले भारत देशवासियांचं स्वप्न हे मात्र अधुरं राहिलं. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय, नाव आहे अभय. पहिलाच बॉल अगदी गुडलाईन स्पॉटवरून थोडंसं आतल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. खरं तर प्रसादची आपण फटकेबाजी पाहिली तर एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा त्याचे बरेचसे फटके आपल्याला पाहायला मिळतात. किंवा आपण व्ही झोनचा विचार केला, मग त्याच्यामध्ये लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल किंवा कऊ कॉर्नर असेल, या क्षेत्रामध्ये खेळण्यामध्ये अग्रेसर असा प्रसाद पिंट्या स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीने मैदानावरती पाहायला मिळाला, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जसं की मी नेहमीच म्हणतो की मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल आहे. जर एखादा मोठा फटका येत नसेल किंवा एखादा चांगला चेंडू असेल तर त्याच्यावरती सन्मानपूर्वक खेळून जर आपण एकेरी धाव घेतली तर एक चांगलं टार्गेट हे नक्कीच समोरच्या संघासमोर आपण ठेवू शकता. आतापर्यंत 27 धावा दाफलकावरती, पहिलेच 2 बॉल डॉट, गोलंदाज सुहास अभय. आता मात्र अप्रतिम अशा पद्धतीने फटका, प्रसादची खेळी मात्र शांत नाहीये, तर या ठिकाणी वादळी खेळी पाहायला मिळते. बेधुंद फटका ओव्हर द रोप, षटकार. मैदानावरती नॉटआउट खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. 33 धावा धफलकावरती आल्या. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अभय गोलंदाज. यावेळेस मात्र कुटप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॅटची कट घेतली, कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज पहिलाच आपण पाहिलं तर ब्रेक थ्रू मिळवतोय. नाव आहे अभय आणि बाद झालेला फलंदाज प्रसाद. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, आपणा सर्वांना माहितीच आहे. अभयसाठी संतोष खंडागळे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर केदार बिर्जेबद्दल चर्चा सुरू होती. आज आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यामध्ये कुळ गावामध्ये त्याचा क्रिकेटचा खेळ सुरू झाला. अगदी तसं पाहायला गेलं तर कुळ गावामधून त्याने क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली. मग अलिबाग तालुका असेल किंवा रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, अशा विविध तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये जाऊन मग बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल, दोनही युनिटमध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीने नावलौकिक प्राप्त केलं, असा ॲज अ आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडू केदार बिर्जे मैदानावरती. गेल्या वर्षी जीपीएल झाली होती, त्या जीपीएलमध्ये सुद्धा सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून ज्याची ओळख होती तोच केदार बिर्जे स्टार्किंग एंडवरती आहे. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्याच्याकडे अफाट असा एक्सपिरियन्स आहे, जो अभय मैदानावरती आता सज्ज आहे. यावेळेस मात्र चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये, एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये, उंची जास्त लांबी कमी. आणि आता मात्र फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्टमध्ये कॅच मात्र पकडलाय. फलंदाज केदार बिर्जे डक आउट स्वरूपात तंबूमध्ये. ए, 22 जानेवारीला खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरी या ठिकाणी दिवाळी साजरी केली. कारण 500 वर्षांचा इतिहास आहे, 500 वर्षांचा संघर्ष आहे. बऱ्याच सर्व दिग्गज व्यक्तीने प्राणाची आहुती दिली, ज्याने खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बलिदान दिले. आणि 500 वर्षांनंतर अर्थातच अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा आपण पाहिली तर 22 जानेवारी झाली. आणि प्रभू श्री रामचंद्राचं आपण पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये मग मिरवणूक असतील किंवा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन असेल किंवा आपली जी परंपरा किंवा संस्कृती आहे, त्या संस्कृतीनुसार जुने जे कार्यक्रम असतील, लेझिम पथक असतील, असे विविध कार्यक्रम आपण साजरे केले. आणि अगदी अपेक्षेच्या बाहेर भारतामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. संघाची धावसंख्या दाफलकावरती आतापर्यंत 2/33. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु चेंडू सरळ जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर, ओव्हर द रोप, षटकार.
सन्माननीय संतोषजी खंडागळे यांच्याकडून बंटीसाठी सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक त्याने आल्यानंतर इथे षटकार लगावला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 2 बाद 39 अशी धावसंख्या धावफलकावरती जमा झाली. आज सर्व प्रेक्षकांची गर्दी आपण मैदानाची सभोवताली पाहू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने हे मैदान, त्याच वेळेला सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी इथे खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था आहे. पंडालसुद्धा या मैदानावरती पाहू शकता. तसेच LED स्क्रीन जे आपण पाहतोय हे अर्थातच सन्माननीय अतुल पाटील यांच्या वतीनं ह्या LED स्क्रीन प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की घोटाडे गावातील हे अतुल पाटील फक्त आपल्या अलिबाग तालुक्यापुरतेच मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे मोठमोठे कार्यक्रम असतात, मग लग्न समारंभ असतील किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असतील, कबड्डीच्या स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये या स्क्रीनला आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर नक्कीच चांगला व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगली क्वालिटी आपण पाहू शकता या मैदानावरती. तसं पाहायला गेलं तर एक डीप थर्डमॅन आणि दुसरी आहे ती अर्थातच स्क्वेअर फाईन लेग, या 2 क्षेत्रामध्ये या LED स्क्रीन मतं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत. संघाची धावसंख्या 2 बाद 39 धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज अकुटप्प्याचा बॉल, परफेक्ट कनेक्शन नाहीये, क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः येतोय आणि अप्रतिम असा कॅच पकडलाय आणि इथे फलंदाज मात्र बाद होते. कमॉन डीजे. खेळामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ज्या प्रकारे आपली प्रॅक्टिस महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे आपला फिटनेस सुद्धा फार महत्त्वाचा आहे. फिटनेस जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही निर्व्यसनी असलं पाहिजे. कारण जर कोणी व्यसन करतं त्या व्यसन करून प्रत्येकाचं वाटोळच झालेलं आहे. व्यसन करायची असतील तर तुम्ही चांगल्या गुणांची व्यसन करा. कारण गेल्याच महिन्यामध्ये किस्सा घडला माझ्या बाबतीत. मी रेल्वे स्टेशनवरती उभा होतो आणि माझा मित्र तो गुटखा खात होता. तुम्हाला माहिती ना आता गुटखा तो मिक्सिंग करतात प्रॉपरने ते खातात आणि तेवढ्यातच त्याचे पप्पा आले आणि पप्पाने आल्यानंतर त्याने लगेच तो गुटखा त्याच्या मागे त्यांनी लपवला आणि पप्पाने त्याची चर्चा केली आणि निघून गेले. आणि नंतर मी त्याला विचारलं की पप्पांना भरपूर घाबरतोस रे तू? आणि त्यांनी मला काय उत्तर दिलं असेल, अरे बाबा इथे घाबरण्याचा सवाल नाही आहे, जर गुटखा माझ्या पप्पाने बघितला असता ना तर त्यातला अर्धा गुटखा पप्पाने मागितला असता. हे असं आहे म्हणजे पप्पांचं आणि मुलाचं नातं सुद्धा आता वेगळं झालं आहे. तर पालकांना ही सुद्धा मी विनंती करेन की आपल्या मुलांवरती चांगलं लक्ष द्या, चांगल्या गुणांची किंवा चांगली व्यसनं लावा आणि वाईट व्यसनापासून प्रत्येकाने दूर व्हा, तरच आपला चांगला फिटनेस राहील. आणि आपली सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे तर आपलं घर नाही, आपली धनदौलत नाही, तर आपले स्वतःचं शरीर हे सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी. यावेळेस आडव्या बटणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आलाय आणि यावेळेस अप्रतिम असा कॅच पकडलाय फलंदाज प्रशांत मोरे. बॅक टू दी पॅव्हलियन. पहा दर्णे गुरुजींचा इथे आता मला डेटा आलेला आहे. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 24 डॉट बॉल आलेत, 25 डॉट बॉल आलेत, त्यानंतर विकेट आत्तापर्यंत 11 आल्यात आणि कॅच आत्तापर्यंत 10 आलेले आहेत. लगेच डेटा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि यांच्याकडे कोणत्या प्रकारचं अर्थात यंत्र नाही आहे, तर हे सर्व मॅन्युअली स्कोरिंग हे दर्णे गुरुजी यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि घोटवडे जे जय हनुमान क्रीडा मंडळ आहे त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय की त्यांनी यांना संधी दिली आणि आज तुम्हाला स्टँडर्ड स्कोरिंग कशा पद्धतीने असते किंबहुना स्कोरिंगचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो तो दर्णे गुरुजी यांच्या वतीनं पाहायला मिळेल. वयात मैदानाकडे पहिल्याच 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर एकही धाव खर्च न करता कल्पेशने 2 विकेट्स प्राप्त केलेत आणि आता नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती येतोय रुपेश. रुपेश हा खूप एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. चांगल्या पद्धतीने अप्रतिम असा फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरमध्ये फलंदाज तैनात, परंतु यावेळेस मात्र चेंडू अडवलाय आणि जोपर्यंत फेक करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेत असताना इथे बंटी रनआउट स्वरूपात बाद होऊन तंबूत परततोय. धावा धावफलकावरती आल्यात, 5 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. बॅटिंग करत असताना नाव आहे VCN कुरुल, अर्थातच विपुल केबल नेटवर्क या संघाने सुद्धा अप्रतिम अशा पद्धतीने कामगिरी केली होती. बेलुशी या
स्पर्धेमध्ये अर्थातच राजन स्पोर्ट बेलुशी यांच्या वतीनं एक भव्यदिव्य स्पर्धा आताच रिसेंटली झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला होता याच विसेन कुरुल संघानं. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती येतोय राहुल. आता स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती असणार आहे. तर आता इथे पाहूया स्ट्राईक एंडवरती असलेल्या रुपेश याच्या वतीनं कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळणार आहेत. त्याच्या वाटेला आता या सत्रामधील फक्त 2 बॉल्स आहेत आणि या 2 बॉल्सवरती जर 2 मोठे फटके आले तर एक चांगला सन्मानजनक स्कोर किंबहुना एक टफ फायटिंग स्कोर हा खऱ्या अर्थानं विसेन कुरुल संघ इथे उभारू शकेल. कारण समोरचा संघ बलवान आहे, समोरचा संघ बलाढ्य आहे आणि अशा संघाला तुम्हाला या स्पर्धेमध्ये पराभूत करायचं असेल तर या येणाऱ्या 2 चेंडूवरती तुम्हाला आक्रमण, ॲग्रेसिव्ह आणि एक्सप्लोजिव्ह व्हायचं आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये. आपण जेव्हा एखादा मोठा फटका खेळत असतो तेव्हा तुमचं प्रॉपर टायमिंग, तुमची ताकद, तुमचा बॉडी बॅलन्स या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. इथे बॉडी बॅलन्स नव्हता आणि त्याच वेळेला फुटवर्क मुवमेंट नव्हतं आणि म्हणूनच हा चेंडू परफेक्ट कनेक्ट करता आला नाहीये. डॉट बॉल आणि या सत्रातील आता लास्ट बॉल ऑफ द इनिंग. लास्ट बॉलवरती चांगला फटका खेळून काढलेला आहे आणि त्याला सरळ पाठवलं डीप मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर. अंतिम बॉलवरती येतोय एक सुपरहिट ग्लोरियस षटकार. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. बॅटिंग करत असताना निर्धारित 4 ओव्हर्समध्ये म्हणजे 24 बॉल्समध्ये इथे आपण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 46 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 47 धावेंचं लक्ष हे आता अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघासमोर असणार आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे नवतरुण खानाव विरुद्ध यातून जिंकणारा संघ. या संघांमध्ये आपण लगेच सेकंड राऊंडचा सामना या मैदानावरती खेळवणार आहोत. तर या ठिकाणी सेकंड इनिंगचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आता मी विनंती करतोय अर्थातच जे स्वतः प्रोफेसर आहेत आणि ज्यांचं समालोचन आज आपण पाहिलं तर आपल्या या पट्ट्यामध्ये नव्हे तर अलिबाग तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध झाले आणि अभिमान आहे की आमच्या वनवली गावचे असे कैलास कर्णेकर यांना विनंती असेल की पुढील ज्या द्वितीय सत्राचं धावतं वर्णन आपल्या मधुर वाणीमधून आपल्या मायबोली मराठीमधून पोचवायचं आहे. धन्यवाद. कुठेही जाऊ नका, पाहत राहा tenniscricket.in. आदरणीय रवींद्र शिंदे ग्रामस्थ घोटोडे आणि घोटोडे गावकीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र शिंदे यांना सन्मानित करतील अरुण खंडागले. मी काका आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी सन्मान घेतोय. माईची शॉल आणि त्याचबरोबर मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आठवण भेट म्हणून आपण सन्मान चिन्ह देणार आहोत अध्यक्ष साहेबांना. रवींद्र शिंदे यांचा सन्मान यांचा सत्कार या मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपण करतोय. सन्माननीय अरुण खंडागले काका यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेतोय. धन्यवाद. आपला सन्मान स्वीकारलात. हॅलो. वक्रतुंड गजाननम तवपदे अस्ति सुखम गौरीपुत्रम विनायकम प्रथम वंदे श्री गणेशा. खऱ्या अर्थाने या श्लोकाचा अर्थ असा आहे की श्री गणेशा आम्ही सर्वप्रथम तुझ्या चरणाशी नतमस्तक का होतो कारण जगातली सर्व सुख जी आहेत ही तुझ्या चरणापाशीच आहेत. आणि अशाच पद्धतीने आपण पाहिलं होतं की या स्पर्धेची सुरुवात श्री गणेशाच्या मूर्तीचं पूजन करून उपस्थित जे सर्व मान्यवर होते त्यांच्या शुभ हस्ते झाली होती आणि अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात सुद्धा झाली होती. कारण पहिला सामना जो रंगला होता नवतरुण खानाव विपक्ष राजन स्पोर्ट बेलोशी या 2 संघादरम्यान जो सामना रंगवला गेला होता अतिशय सुंदर फटकेबाजी झाली. ती सामना काहीसा एकतर्फी सुद्धा झाला होता परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा तो सामना होता. तदनंतर आपण वळतोय मित्रांनो चालू सामन्याकडे. चालू सामना
खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जय हनुमान घोटवडे मंडळाच्या वतीने जे भव्य दिव्य मैदान सज्ज केलंय, मैदानाचं नाव आहे घोटवडे क्रीडा संकुल. या मैदानाची स्तुती खूप साऱ्या लोकांनी केली, खास करून व्यासपीठावर जे सर्व संचालक किंवा समालोचक जे उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने या मैदानाची स्तुती ऐकली असेल. परंतु या मैदानासाठी एक मी वाक्य म्हणू इच्छितो. मित्रांनो, जर साप आपल्या घरावर जर आढळला तर आपण त्याला ठेचून मारतो, परंतु तोच साप जर शंकराच्या पिंडीवर जर असेल तर त्याची आपण पूजा करतो. तर तशाच पद्धतीने ही जी जागा आहे मैदानाची, खऱ्या अर्थानं यापूर्वी जर पाहिलं तर ओबडधोबड होती, परंतु तदनंतर जशा पद्धतीने हे मैदान सुसज्ज केलं आहे तर या मैदानाची खऱ्या अर्थाने पूजा केली जाईल असं हे मैदान आहे. वळूयात आपण खेळपट्टीकडे. खेळपट्टीवर बऱ्याचशा घडामोडी पाहायला मिळतात. पहिलाच चेंडू होता, या पहिल्याच चेंडूवर एक अपील आपल्याला पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून. अजूनही इशारा येणं बाकी आहे. खऱ्या अर्थानं रिव्ह्यू मागितला गेला तर इथे पाहणी केली जाईल. जे तृतीय पंच असतील किंवा थर्ड अंपायर असतील त्यांच्या माध्यमातून हा जो डिसिजन जो आहे हा कळवला जाईल. सामन्याचा पहिल्या डावाचा अहवाल जो आहे थोड्याच वेळात कळवतो. 24 चेंडूंचा अर्थात 4 षटकांचा खेळ झाला होता आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये विपुल केबल नेटवर्क पुरस्कृत कुरुळ संघाने 46 धावा उभारल्या होत्या. त्यामुळे 24 चेंडूत 47 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं होतं अल्पेश आणि सुहास ही सलामीची जोडी मैदानात उतरली होती. आणि या पहिल्याच चेंडूवर आपण पाहतो यष्टीरक्षक प्रसाद याच्या माध्यमातून धावबाद करण्याचा जो काही प्रयत्न झाला होता आणि या प्रयत्नात थर्ड अंपायरची मागणी निश्चितपणे केली गेली आहे. हॅलो, इथे थर्ड अंपायरने अर्थात बाद घोषित केले फलंदाज सुहास याला. एक क्लोज कॉल होता खऱ्या अर्थानं, परंतु सुहासची बॅट जी आहे ही थोडीशी हवेत असल्या कारणानं आपण पाहतोय सुहास याला पहिल्याच चेंडूवर धावबाद स्वरूपात तंबूचा रस्ता मात्र पकडावा लागेल. अर्थात पहिला फलंदाज बाद होईल. अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघाचा 1 या धावसंख्येवर. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा और ॲक्सिडेंट हो गया असं काहीसं म्हणावं लागेल, कारण पहिलाच चेंडू होता आणि पहिल्याच चेंडूवर अशा पद्धतीची घाई निश्चितपणे अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघासाठी घातक ठरू शकली असती. आणि खऱ्या अर्थानं आपण कुंठ्याची गोटी संघाचं नाव सातत्याने घेत असतो की रनिंग बिटवीन द विकेट हा त्यांचा एक प्रमुख फॅक्टर आहे, बाइंडिंग फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, ज्याच्या जोरावर कित्येक काळ मी म्हणा मागच्या 5 ते 6 वर्ष या संघाने आपला नावलौकिक जो आहे हा कमवला आहे. आणि अशाच पद्धतीची चोरटी धाव जी आहे, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही सलामी रननी, परंतु त्या प्रयत्नात सुहास थळे सारखा एक प्रमुख मोहरा मी म्हणेन तंबूत परतलाय. चालू षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सादर करेल ऑन द मार्क आपण पाहतोय केदार बिर्जे याला. नवीन आलेला फलंदाज सुहासची जागा घेईल तेजस पाटील. एक लांब लचक बॅटिंग लाईनअप असणारा असा संघ आपण पाहतोय मैदानावर. 47 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करेल. षटकातील पहिलाच चेंडू इथे थोडासा स्लॉक पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशा खराब तो दशा भी खराब असं म्हणावं लागेल, कारण कहीं पे निगाह कहीं पे निशाना. जाना था वाशी पर पहुंच गए काशी आणि एका धावेची काशी करतोय गोलंदाज केदार बिर्जे. षटकातील पुढील चेंडू बॅटच्या कडेला मात्र चेंडू चाटून जातोय. इथे शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये रुपेशच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होईल आणि हा चेंडू आपण पाहतोय खऱ्या अर्थानं निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता होईल. अतिशय सुंदर सामना रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील आपण पाहतो दुसऱ्या इनिंग मधील हे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, अर्थात पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ, अशा पद्धतीचा खेळ फलंदाजी करणाऱ्या संघाला दाखवायचा असतो. आतापर्यंत मोठा फटका पाहिलेला नाहीये. या चेंडूवर सुद्धा आपण पाहतो सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण जर्सी क्रमांक 33 परिधान केलेला जो खेळाडू होता अर्थात बंटी याच्या माध्यमातून सहजासहजी या 47 धावा आपण समोरच्या संघाला
चेस करू द्यायच्या नाहीत अशा पद्धतीने सातत्याने क्षेत्ररक्षण होतंय VCN कुरुळ या संघाच्या माध्यमातून. दोनही संघ आपल्या विभागातील दिग्गज संघ, त्यामुळे ही लढत काट्याची टक्कर होणार. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे दाखवून दिलंय गोलंदाज केदार बिर्जे याने. धन्यवाद DJ मासूर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचा यॉर्क लेनचा चेंडू वापरला. अर्थात हा स्लो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. आणि मित्रांनो सांगायचं झालं तर प्यायला पाणी नसेल तर जगता येणार नाही, आणि क्रिकेटमध्ये जर यॉर्कर नसेल तर खेळपट्टीवर टिकता येणार नाही. त्यामुळे गोलंदाजाकडे हे शस्त्र असणं खूपच गरजेचं असतं. इथे आपण पाहतोय केदार बिर्जे याने याच शस्त्राचा वापर केला. खऱ्या अर्थानं हा स्लो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज अल्पेश हा मात्र बीट झाला. आणि सुहास पाठोपाठ दुसरा सलामीवीर हा अल्पेश हा सुद्धा तंबूचा रस्ता पकडतोय. दोनही सलामीवीर तंबूत परतल्यानं आपण पाहतोय काहीशी डळमळीत अवस्था अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत खेळपट्टीवर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आहे. धावा झाल्यात 2 बाद मात्र 3. पॉवर प्ले, पॉवर आणि म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ, परंतु अजूनही ताकद दाखवून खेळ मात्र झालेला नाही आहे अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघाचा. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय सुयोग भादाणकर ऑन स्ट्राईक. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय हलकीशी दिशा भरकटलेला चेंडू मैदानावर पाहायला मिळाला. यावेळी मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या माध्यमातून कोणताही इशारा नाही, अर्थात पंच तत्सेमच झालेले नाही आहेत. सुरेख पद्धतीची गोलंदाजी सातत्यानं केदार याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच लेनचा चेंडू सादर केला गेला होता. इथे चेंडू दीर्घकाळ हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आकाश पाटील आणि फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अभय स्पोर्ट्स कुठ्याची गोटी या संघाची. परंतु तरीसुद्धा न डगमगता तुम्ही जर धैर्य दाखवलं तरीसुद्धा हे जे ध्येय आहे जे आता मोठं वाटू लागलंय ते तुम्ही अजूनही पार करू शकता. एक कानमंत्र नक्कीच देऊ इच्छितो की कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं मगर हारा जो वो लढा नाही. जर तुम्ही लढलेतच नाहीत तर नक्कीच तुमची हार होणार. तर येणारे 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 44 धावांची गरज असेल कुंठ्याची गोटी या संघाला. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पॉवर प्लेचा षटक होता, परंतु त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केदार बिर्जे अर्थात केडी या नावाने त्याला आपण संबोधतो याच्या माध्यमातून मात्र 3 धावा खर्च केले गेले आणि मात्र 3च धावा नव्हे तर 3 फलंदाज सुद्धा बाद केले गेले. त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि 44 धावा तब्बल पार करावे लागतील. आणि 44 धावांचा जर विचार केला प्रति षटक जर आपण पाहिलं तर किमान 15 धावा ज्या आहेत या प्रत्येक षटकामध्ये कुंठ्याची गोटी या संघाला जमा कराव्याच लागतील. नवीन गोलंदाज आपण ऑन द मार्क पाहतोय ज्यावेळी 38 ची मर्यादा सुद्धा संपलेली आहे आणि त्यावेळी मात्र नवीन आलेला गोलंदाज त्याहूनही ताकदीचा आपल्या विभागाचा आयकॉन ज्याला आपण म्हणतो आपली जी असोसिएशन आहे कुरुळ ते चिंचोटी याच्या मधला आयकॉन नंबर 1 ज्याला आपण म्हणू शकतो असा प्रशांत मोहरे आपण ऑन द मार्क पाहतोय. हॅलो के 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला. तत्पूर्वी मैदानामध्ये राजेंद्र गोंदली कुरुळ आणि भारत पाटील आपण मैदानात आहात. मी आपल्याला विनंती करतो या मंडळाच्या वतीनं आपला मान सन्मान होईल. आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे लगेचच. जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा भारतीय जनता पार्टी चषक 2024 40+ चे खेळाडू आहेत राजेंद्र गोंदली आणि भारत पाटील. मी आपल्याला विनंती करतोय आपण लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद. वळूयात पुढच्या चेंडूकडे. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा आपण तेजस याला पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कुंठ्याची गोटी या संघाला तेजस पाटील याच्याकडून अजूनही अपेक्षा असतील, कारण तेजसच्या माध्यमातून यंदाच्या हंगामातच नव्हे की किंवा मागच्या 2 ते 3 वर्षात आपण
अशा पद्धतीचा खेळ पाहिलाय. हॅलो विनोद पाटील, आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे. विनोद पाटील, विनोद म्हात्रे, सॉरी विनोद म्हात्रे यायचं आहे. हॅलो, मला वाटतं खेळपट्टीवर एक नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत मोहरे यांच्या माध्यमातून आणि नो +2 अशा 3 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतील. तर आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 3 डोळे असं काहीसं चित्र मैदानात पाहायला मिळते. कारण धावा येणं बंद झालं होतं कुंठेची गोटी या संघासाठी. कुठेतरी देवाकडे प्रार्थना करावी लागणार होती की धावा कुठून तरी याव्या. त्यामुळे अशा पद्धतीच्या धावा ज्या आहेत या नक्कीच संजीवनी धावा म्हणाव्या लागतील कुंठेची गोटी या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू, गुडलिन स्पॉटवरचा हा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला हलक्याताने पॉईंटच्या क्षेत्रामध्ये टोलावलं गेलं. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव ऍड होईल. स्ट्राईक एंड मात्र चेंज होईल आणि धावा होतील 3 बाद 9. प्रतिषटक 3 षटकांचा खेळ ज्यावेळी शिल्लक होता तेव्हा प्रतिषटक मी म्हटलं होतं की किमान 15 धावा येणं गरजेचं असेल. तरी सुद्धा या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि सुरुवातीच्या 3 चेंडू मागे 7 धावा वसूल करतोय कुंठेचे गोटिया संघ. आणि 15ची सरासरी जर गाठायची असेल तर उर्वरित 3 चेंडूमध्ये आणखीन 7 ते 8 धावा ज्या आहेत या निश्चितपणे जमा कराव्या लागतील. षटकातील पुढील चेंडू, इथे चेंडूला थोडंसं का होईना वळसा देण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत मोहरे याने आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव पद्धतीने टाकला जातोय. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जो आहे हा आतल्या बाजूला वळवलाय आणि आपला जो क्लास आहे तो मात्र दाखवलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे सातत्याने वाक्य मैदानात पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू, आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी गेलाय काव कॉर्नरच्या वरून सीमा रेषे बाहेर. षटकार. ये दोनों चीज़ों की बहुत आवश्यकता होती है असं जसं आपण म्हणतो. याच्या आधीच्या चेंडूवर काहीचं फुटवर्क जे आहे हे खराब दर्जाचं आपण पाहिलं होतं कुंठ्याची गोटी संघाच्या माध्यमातून. परंतु मागच्या चेंडूवर डान्सिंग डाऊन द विकेट येऊन कल्पेश राऊत याने उत्तुंग असा षटकार मात्र ठोकलाय आणि आपल्या संघाला थोडंफार का होईना वापसीच्या रस्त्यावर आणण्याचं काम मात्र करतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी आहे हे आतापर्यंत जाऊन पोहोचलोय 3 बाद 15 इथपर्यंत. त्यामुळे चालू षटकातील अंतिम चेंडू ऑन द मार्क प्रशांत, सामना करेल कल्पेश. यावेळी मात्र बाहेरच्या बाजूने चेंडू आतल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने. इनस्विंग पद्धतीचा चेंडू होता परंतु बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागतोय. अतिशय वेगाने चेंडू जो आहे बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी धाव फलकावर आपण पाहतोय. हॅलो, आता जो षटकार मारला होता आपण पाहिलं कल्पेश राऊत याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे 100 रुपयाचं. रुद्र मेडिकलचे मालक प्रमोद ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खरं तर जेव्हा कल्पेश गोलंदाजीला आला त्याच वेळेला इरादा चालला होता बक्षिसाचा. अर्थातच आपण या ठिकाणी पाहतो एक सुरेख फटका, देखणा फटका मैदानात पाहायला मिळाला आणि त्याच्यासाठी रुद्र मेडिकलचे मालक आदरणीय प्रमोद ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे कल्पेशसाठी. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद दादा. खऱ्या अर्थानं खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा पद्धतीची पारितोषिकं जी आहेत ही सातत्यानं सर्व स्पर्धेत लगावली जातात. तर धन्यवाद प्रमोद दादा. हॅलो, तत्पूर्वी आपण व्यासपीठावर एक सन्मान घेऊया. आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटर, खऱ्या अर्थानं 40+ खेळाडू आहेत हे तिन्ही पण, परंतु मित्रांनो ज्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिली, एक संयमी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थात पहिलं नाव मी घेईन भारत पाटील यांचं. मी आपल्याला विनंती करतोय आपण समोर यायचा, आपला सन्मान होतोय. ग्रामस्थांच्या वतीनं मी प्रमोद खंडागले, संतोष खंडागले आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण भारत पाटीलला सन्मानित करूया. 12 चेंडू 30 धावा. संतोष खंडागले मी आपल्याला विनंती करतोय मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी
खऱ्या अर्थानं जय हनुमान क्रिकेट संघ घोटोडे आयोजित या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेले आपले मित्र एक चांगले क्रिकेटर भारत पाटील यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. आणखी एक सन्मान एक सत्कार आपण या मंडळाच्या वतीने घेतोय. एक आपला लाडका क्रिकेटर राजेंद्र गोंदली यांना मी विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. अनिल लोहार पोलीस मध्ये कार्यरत असणारे आपले मित्र अनिल लोहार आपले शुभ हस्ते माईची शॉल मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण राजेंद्र गोंदली यांना सन्मानित करतोय. फार सुंदर क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी चषक 2024 जय हनुमान क्रिकेट संघ घोटोडे आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले 40+ खेळाडू आहेत. मित्रांनो अजूनही क्रिकेट खेळतात परंतु या मंडळाच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करतोय. त्याचबरोबर विनोद म्हात्रे एक उद्योजक आहेत मित्रांनो, एक कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्याचबरोबर संघ मालक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार सुधाकर सांदनकर यांच्या शुभास्ते आपण घेतोय. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये म्हात्रे ब्रदर्स म्हणून संघ ओळखला जातो, अर्थात विनोद म्हात्रे आणि त्यांचे बंधुराज या व्यासपीठावर आपण पाहतोय. सुधाकर यांच्या शुभास्ते माईची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय विनोद म्हात्रे यांना. धन्यवाद. के धन्यवाद निलेश सर. वळूयात खेळपट्टीकडे मित्रांनो. अतिशय सुंदर खेळ सुरू आहे मैदानावर, कारण मागच्या काही चेंडूचा जर आढावा घ्यायचा झालं तर षटक क्रमांक 3 आपण प्रगतीपथावर पाहतोय आणि पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर एक षटकार लगावला गेला होता कल्पेश याच्या माध्यमातून, तेजस याच्या माध्यमातून. तदनंतर एकेरी धाव जमा केली होती तेजसनं आणि ऑन स्ट्राईक आला होता कल्पेश, परंतु पुन्हा एकदा कल्पेश याच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नात झेलबाद स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागतंय कल्पेश राऊत याला. 2.4 षटकांचा खेळ ज्यावेळी समाप्त झाला तोपर्यंत आपण पाहतोय 4-24 अशी काहीशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघाची. त्यामुळे अंतिम 8 चेंडू या सामन्यामध्ये दिले जातील आणि आवश्यक धावांचा जर विचार केला तर कुंठ्याची गोटी या संघाला या 8 चेंडूमध्ये एकूण 23 धावा जमा कराव्या लागतील. तर 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. यूं तो कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा काहीसा कान मंत्र जो आहे हा मी कुंठ्याची गोटी असोत किंवा VCN कुरुळ संघ असोत दोनही संघांना देईन. आणि वळतोय पुढच्या चेंडूकडे. ऑन द मार्क स्वतः गोलंदाज आपण पाहतोय कर्णधार जो आहे या संघाचा प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्या आणि ऑन स्ट्राईक निमेश राऊत. षटकातील पहिला चेंडूला हलकासा खोदून काढलाय आणि चेंडू टोलावलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तर तुरी धाव फलकावर मात्र 1 धाव. अर्थात या सामन्याचा जर विचार केला धरणे सर तर एकेरी आणि दुहेरी धावाने निश्चितपणे भागणार नाहीये. माझ्या बाजूला आपण पाहतोय ह्युमन कम्प्युटर ज्यांना आपण म्हणू शकतो आदरणीय श्री धरणे सर, ज्यांच्या माध्यमातून अचूक प्रत्येक चेंडूचे लेखणी केली जाते. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र हलकासा ओव्हरपिच लेनचा चेंडू. यावेळी चेंडू मात्र भिरकावलाय. बॅक टू द बॉलर, स्ट्रेट हिट, षटकार. सुरू आहे तर त्यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने ब्रॉडकास्टिंग होत आहे. अगदी रिप्ले सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दाखवले जातोय असा प्रतिसाद हा प्रेक्षकांकडून आलेला आहे. तर ही पोचपावती आहे tenniscricket.in ची. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. तसेच धन्यवाद tenniscricket.in ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जी आहे ही संपूर्ण अलिबाग तालुकाच नव्हे, रायगड जिल्हाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतभर रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या स्पर्धेचा आनंद मात्र घ्यायचा आहे, कारण ही स्पर्धा जी आहे हे घोटवडेचे जे क्रिकेटचे चाहते आहेत किंवा पाठीराखे आहेत त्यांचं एक स्वप्न होतं आणि हे स्वप्न जे आहे हे आज साकार केलं जात आहे. आणि या स्पर्धेचा आनंद मी पुन्हा एकदा घेण्याची विनंती करेन सर्व प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना. वळतोय या चालू सामन्यातील अंतिम षटकाकडे. अंतिम षटक जे निर्णायक षटक असेल, ज्या षटकामध्ये या सामन्याचा निकाल जो आहे हा जाहीर केला जाईल. अर्थात 6 चेंडू दिले जातील आणि या 6 चेंडूमध्ये
तब्बल 16 धावा जमा कराव्या लागतील अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघाला. तर धरणे सर मी म्हटलं होतं ज्यावेळी 3 षटकांचा खेळ शिल्लक होता आणि 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता होती, प्रति षटक 15 धावा जमा करणं गरजेचं होतं. तर मागच्या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा आलेल्या आहेत. आधीच्या षटकामध्ये 14 धावा प्रसादने खर्च केले, तर त्याच्या आधीचं षटक प्रशांत मोहरे यांचं होतं, त्यांनी सुद्धा 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय देवेश खळबटे याच्यासाठी एकूण 16 धावा ज्या आहेत या शिल्लक ठेवल्यात VCN कुरुळ संघाच्या उर्वरित गोलंदाजांनी. दिवेश याच्याकडे आपण पाहतोय लेग कटर पद्धतीचे गोलंदाजी करण्यासाठी जो माहिर असा हा गोलंदाज ऑन द मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक निमिष राऊत. प्री डिटरमाइंड शॉट आपण पाहतोय, थोडंसं शफल होऊन डीप मिड विकेटच्या वर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता निमिष राऊत याने, परंतु प्रयत्न मात्र फसलाय. हलकीशी परफ्यूम टाईपची डिलिव्हरी सातत्याने आपण दिवेश खळबटे याच्या माध्यमातून पाहत असतो, कारण चेंडू जो आहे हा टप्पा पडल्यानंतर त्याला कमी बाउन्स नेहमी प्राप्त होत असतो ज्यावेळी देवेश गोलंदाजी करत असतो. यावेळी सुद्धा आपण पाहतोय जास्त करून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न असतो, डाव्या एसटीच्या बाहेरून उजव्या एसटीकडे चेंडू वळवण्याचा सातत्याने त्याचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नात पहिल्या चेंडूत मात्र यशस्वी ठरलाय गोलंदाज देवेश. षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र चेंडू बॅटच्या खालोखाल घेतलाय, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये. झेल झाला की नाही याचा निर्णय पंच नक्कीच सांगतील आणि पंचांनी अर्थात बाद घोषित केलंय. कम ऑन डीजे. आणि अविश्वसनीय असा झेल आपण पाहिला. गोलंदाजाचं नाव होतं देवेश खळबटे, मॅन फ्रॉम VCN कुरुळ. दुसऱ्या चेंडूवर अर्थात अंतिम षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि 6 चेंडूत 16 धावांची गरज असताना सुरुवातीचे 2 चेंडू जे आहेत हे निर्धाव टाकलेत गोलंदाज देवेशने, त्यामुळे समीकरण मात्र बदललंय. अंतिम 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 16 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल, आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा त्याच दर्जाचा चेंडू आपण पाहिला ज्या चेंडूचा मी सातत्याने उल्लेख करतोय. डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू जो आहे हा उजव्या एसटीकडे वळवण्याचा प्रयत्न होता. इथे रिव्ह्यू मागितला गेलाय. रिव्ह्यूची सुद्धा मी एक अनाउन्समेंट करू इच्छिते सर्व संघांसाठी. रिव्ह्यू जो आहे आपण आधीच घोषित केलं होतं की या स्पर्धेत कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू दिला जाणार नाही, परंतु ती गोष्ट खेळाडूंसाठी असेल. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू मात्र घेतला जाईल जर परंतु खेळाडूंनी जर रिव्ह्यू मागितला तर तो मात्र दिला जाणार नाही. तर पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू मात्र मागितला जातोय. वेटिंग फॉर द रिव्ह्यू. अंतिम 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा, त्यातील एक चेंडू मात्र आलाय आणि त्या चेंडूवर आपण पाहतोय रिव्ह्यू मात्र मागितला गेलाय. हा चेंडू जर निश्चितपणे निर्धाव असेल तर अंतिम 3 चेंडूमध्ये 16 धावा जमा कराव्या लागतील. संघाचं नाव असेल अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी. पंच स्वैर चेंडू का? ओके, पंचांनी या चेंडूला अवैध घोषित केले, अवंतर घोषित केले, अर्थात स्वैर घोषित केले. त्यामुळे अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 15 धावांची आवश्यकता असेल. थर्ड अंपायर रिव्ह्यू. नॉट आउट. इथे डिसिजन येतोय नॉट आउटचा. विशाल आपल्याला पाहायला मिळेल की सुरक्षित क्रीजवर उभा असेल आणि विशालकडे एक विशालमय कामगिरी करण्याची जबाबदारी जी आहे ही कुंठ्याची गोटी संघाने दिली. अंतिम 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 15 धावा.
यावेळी सुद्धा तशाच पद्धतीचा चेंडू थोडासा शफल होऊन या चेंडूला आपण पाहतोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला विशालने. खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंड सुपूर्द केला गेला. तेजस याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण धावांचा वर्षाव पाहिला किंवा मागच्या काही षटकार किंवा चौकार पाहिले. आणि मी जसं म्हटलं होतं की यंदाचाच हंगाम नव्हे तर मागच्या 2 ते 3 वर्षापासून हा जो फलंदाज आहे हा धावांची आग ओकतोय किंवा धावांचा वर्षाव करतोय. यावेळी मात्र थोडीशी कठीण परिस्थिती असेल तेजससाठी सुद्धा, कारण अंतिम 3 चेंडू असतील आणि 14 धावा निश्चितपणे जमा कराव्या लागतील. तर या 14 धावा जमा करण्यासाठी किमान 2 मोठे फटके तेजसच्या बॅटमधून येणं गरजेचं असेल. तर ऑन द मार्क पुन्हा एकदा देवेश, सामना करेल तेजस. इथे सुरेख चेंडू देवेश, म्हणजे ज्याला देवाचा ईश, देवाचा आशीर्वाद ज्याला लाभलाय असा तरी नावाचा अर्थ तोच आहे पाटील साहेब, देवाचा ईश ज्याला लाभलाय असा हा गोलंदाज. ओळखतोय पुढच्या चेंडूकडे. गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू होता. यावेळी मात्र मिस टाइम पद्धतीचा फटका आणि फलंदाज तेजस सुद्धा बॅक टू द पॅव्हलियन. मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळते, कारण अंतिम चेंडू येणं बाकी आणि या अंतिम चेंडूवर तब्बल 14 धावांची आवश्यकता असेल अभय स्पोर्ट्स कुंठेजिगोटी या संघाला. दोन्ही संघांना सांगू इच्छितोय की NSC खानाव आणि या 2 संघांमधून जो विजेता संघ असेल त्या संघादरम्यान यापुढील सामना खेळवला जाईल. अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे, त्यामुळे या सामन्याचा निकाल सांगणं अयोग्य ठरेल. ऑन द मार्क पुन्हा एकदा दिवेश, सामना करेल यावेळी मात्र नवीन आलेला फलंदाज देवेंद्र. सामना काहीसा एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला. मागचे दोनही सामने जर उल्लेख करायचा झाला तर दोन्ही सामने जे आहेत हे काहीसे एकतर्फी पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये चेस करताना NSC खानाव संघ जो आहे हा सहजरित्या जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये धावा डिफेंड करताना VCN कुरुळ संघ जो आहे हा बाजी मारतोय आणि शेवटच्या चेंडूची पूर्तता होण्याआधी आणखीन एक अवांतर चेंडू पाहायला मिळते. जानाता वाशी पर पहुंच गए काशी, आणि एका धावेची आणखीन काशी करतोय गोलंदाज दिवेश. शेवटचा चेंडूवर मोठा फटका, ना आव देखा ना ताव, चेंडूवर घातला घाव असं म्हटलं तरी चालेल. आणि शेवटचा चेंडू संपुष्टात येतोय आणि विजयी संघ ठरतोय विपुल केबल नेटवर्क पुरस्कृत कुरुळ अर्थात VCN कुरुळ. तर विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अभय स्पोर्ट्स कुंठेजिगोटी संघाचे सुद्धा मनापासून आभार. हॅलो, तसेच नवतून खानाव संघाचा कॅप्टन माझ्या समवेत जॉईन आहे. तर अभय VCN कुरुल या संघाचा कॅप्टन लगेच माझ्या समवेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. VCN कुरुल आपल्या संघाचा कॅप्टन आपण लगेच पाठवायचा आहे. आपण टॉस करणार आहोत आणि लगेचच या मैदानावरती सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळणार आहोत. एका बाजूला असणार आहे नवतरुण खानाव संघ, तर दुसऱ्या बाजूला VCN कुरुल. या 2 संघादरम्यान बिग बॅटल आपण घोटवडे क्रीडा संकुल या मैदानावरती पाहणार आहोत. तसेच निशांत पाटील, जो नुकताच सामना पार पडला त्या सामन्यामध्ये थोडीशी संमिश्र कामगिरी झाली VCN कुरुळ संघाची. एक